नमस्कार मित्रांनो. ज्या आईने आपले रक्ताचे पाणी करून आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले, आज तोच मुलगा त्याच्या 70 वर्षांच्या आईशी एक घोट पाण्याचा सौदा करत होता. तहानलेल्या आईने हात पुढे केला तेव्हा त्या दुष्ट मुलाने पाणी जमिनीवर ओतले आणि म्हणाला, तू या कागदपत्रांवर सही केलीस तरच तुला पाणी मिळेल. पण त्याला माहित नव्हते की दारावर त्याचा मृत्यू म्हणजेच त्याची बहीण दाराशी उभी आहे. आईने न्यायालयात असे काय म्हटले की न्यायाधीशांनाही अश्रू अनावर झाले. ही हृदयद्रावक कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले होते. बंद खोलीत अंधार होता, पण निर्मला देवीच्या हृदयात मात्र आणखी गर्द अंधार पसरला होता. खोलीच्या बाहेरून अन्नाचा एक मधुर सुगंध येत होता. कदाचित एखादी शाही भाजी बनवली जात होती. तो भाजीचा सुगंध निर्मलाच्या कोरड्या आतड्यांना त्रास देत होता. एकेकाळी शैक्षणिक जगात आदरणीय असलेल्या 70 वर्षीय निर्मला देवी तिच्या स्वतःच्याच घराच्या सर्वात घाणेरड्या कोपऱ्यात अस्वच्छ फाटलेल्या गादीवर पडल्या होत्या. उन्हाळ्याच्या कडक दुपारी तिचा घसा तहानेने सुकत होता. तिचे ओठ सुकत होते आणि तिची जीभ तिच्या टाळूला चिकली होती. तिला तो दिवस आठवला जेव्हा तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. रोहित तेव्हा फक्त 10 वर्षांचा होता. निर्मलाने तिचे तारुण्य, तिचे छंद, तिच्या रंगीबेरंगी साड्या, सर्व काही तिच्या पतीच्या चितेवर अर्पण केले होते, जेणेकरून रोहितला त्याच्या वडिलांची अनुपस्थिती जाणवू नये. ती स्वतः कोरडी भाकरी खात असे, पण रोहितच्या शाळेच्या डब्यात त्याला नेहमीच चांगले जेवण कसे देता येईल हा प्रयत्न करायची. आणि आज ती म्हणत होती, देवा, याच दिवसासाठी मी माझ्या मुलाला जन्म दिला होता का? निर्मलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडला. प्रकाशाचा एक तेजस्वी किरण तिच्या म्हाताऱ्या डोळ्यांवर पडला. रोहित तिच्या समोर उभा होता. त्याच्या हातात थंड पाण्याचा एक ग्लास होता. निर्मलाजींनी पाण्यासाठी वेदनेने हात पुढे केला. तिचे शरीर थरथर कापत होते, जणू काही ते भीक मागत आहे. बेटा, पाणी दे. तिच्या घशातून आवाज नाही, तर एक आक्रोश बाहेर पडला. रोहित त्याच्या आई जवळ आला. त्याने हळूवारपणे पाण्याचा ग्लास तिच्या कोरड्या ओठांवर आणला. निर्मलाजींना जणू काही तिला जीवन मिळाले आहे असे वाटले. तिने ओठ उघडताच रोहितने लगेच ग्लास मागे घेतला. खोलीत शांतता पसरली. रोहितच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य पसरले. एवढ्या लवकर नाही आई. रोहितने खिशातून एक कागद, पेन्शन पेपर काढला आणि बेडवर फेकला. आधी यावर सही कर आई. खूप नाटके झालीत तुझी. मला आत्ताच्या आत्ता 30,000 रुपये हवे आहे. निर्मलाजींनी अविश्वासाने आपल्या मुलाकडे पाहिले. हा तोच रोहित होता ज्यासाठी निर्मलाजी त्याच्या लहानपणी रोहितला थोडा ताप आला की रात्रभर जागी राहायच्या. आज तोच मुलगा प्रत्येक तासाच्या पाण्यासाठी सौदा करत होता. निर्मलाने तिच्याकडे उरलेली थोडीशी ताकद एकवटली आणि म्हणाली, रोहित, तू माझ्या पोटातून नाहीस, तर तू माझ्या पापांचे फळ आहेस. मला एकदाचे मारून टाक, पण लक्षात ठेव, मी तुला एक पैसाही देणार नाही. रोहितचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने तेच थंड पाणी ज्यासाठी त्याची आई तळमळत होती, त्याचा प्रत्येक थेंब निर्मलासमोर त्याने जमिनीवर ओतले आणि म्हणाला, ठीक आहे, तर मग या जमिनीवर सांडलेले पाणी पी. जोपर्यंत तू सही करत नाहीस तोपर्यंत तुला अन्न किंवा पाणी मिळणार नाही. याच कोठडीत सडून मरून जा. रोहितने पाय आपटले आणि दार जोरात आदळून बंद केले आणि बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला. निर्मलाचे हृदय दुःखी झाले. आता त्या अंधारात फक्त तिच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यावेळी तिला असे वाटले की आजची रात्र तिची शेवटची रात्र असेल. तेवढ्यात मुख्य दाराची बेल वाजली. रोहित आणि त्याची पत्नी अंजली, जे बाहेर टीव्ही पाहत होते, ते घाबरले. इतक्या रात्रीच्या वेळी कोण असू शकते? रोहितने चिडून दार उघडले. कोण आले आहे इतक्या रात्री? आणि दार उघडताच समोर पाहून त्याचे शब्द त्याच्या घशातच अडकले. कारण प्रिया त्याच्या समोर उभी होती. निर्मलाजींची मोठी मुलगी. पण ती नेहमी सारखी दिसत नव्हती. ती शांत आणि दबावाखाली वाटत होती. आज तिचे डोळे रागाने भरलेले होते आणि तिच्या मागे खाकी गणवेशात 2 पोलीस आणि गावप्रमुख उभे होते. प्रियाने रोहितला बोलण्याची संधी दिली नाही.
तिने तिच्या सर्व शक्तीनिशी त्याला लांब ढकलले आणि जोरात ओरडली, लांब हो, माझ्या मार्गावरून दूर जा. रोहित भिंतीवर आदळला. प्रिया आत आली आणि म्हणाली, आई, आई तू कुठे आहेस? प्रियाने कोपऱ्यात असलेली छोटी खोली उघडली. तेव्हा आतले दृश्य पाहून ती घाबरली. तिची आई जमिनीवर सांडलेल्या पाण्याला बोटांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. आई, असे ओरडून प्रिया इतक्या जोरात किंचाळली की बाहेर उभे असलेले पोलीसही थरथर कापले. प्रियाने धावत जाऊन आईला मिठी मारली. निर्मलाचे डोके तिच्या मांडीवर ठेवताच तिला तिच्या आईचे शरीर आगीसारखे जळत असल्याचे आणि संपूर्ण शरीर हे सांगाड्यासारखे बंद असल्याचे जाणवले. निर्मलाने अंधुक डोळ्यांनी मुलीकडे पाहिले. तिला वाटले जणू देवाने तिच्यासाठी देवदूत पाठवला आहे. थरथरत्या ओठांनी ती कुजबुजली, पाणी, मला पाणी दे. प्रियाने तिची पाण्याची बाटली तिच्या आईच्या तोंडाला लावली. पाणी पिताच निर्मलाने प्रियाचा हात घट्ट धरला. जणू एखाद्या बुडणाऱ्या माणसाला आधार सापडला आहे. प्रियाने डोके वर करून दारात उभ्या असलेल्या रोहितकडे पाहिले. प्रियाच्या डोळ्यातील द्वेषाने रोहितला गाढ हादरवले. प्रिया गर्जना करत म्हणाली, रोहित, आजपर्यंत मी तुला माझा भाऊ मानत होते म्हणून मी गप्प राहिले. पण आज तू माझ्या आईला नाहीस तर तुझ्या स्वतःच्या मृत्यूला आव्हान दिले आहेस. जर माझ्या आईला एक ओरखडाही लागला असता तर मी तुला याच घरात जिवंत जाळले असते. रोहितला घाबरून घाम फुटला. पोलीस निरीक्षक पुढे सरसावले आणि त्यांनी हातकड्या काढल्या आणि म्हणाले, मिस्टर रोहित, तुमच्या आईला डांबून ठेवल्याबद्दल आणि तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यात येत आहे. रुग्णवाहिकेच्या सायरनने रात्रीच्या शांततेला छेद दिला. रुग्णवाहिकेच्या आत प्रियाने तिची आई निर्मला देवी तिला आपल्या मांडीवर घेतले. ती वारंवार तिच्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आई, डोळे उघड. बघ, मी इथे आहे. आता तुला कोणीही त्रास देणार नाही. पण निर्मलाचे शरीर एका कोरड्या बुंध्यासारखा निर्जीव पडला होता. तिचा श्वास इतका मंद होता की प्रियाला वारंवार चेक करावे लागत होते की आईचा श्वास सुरू आहे की नाही. शहरातील सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये स्ट्रेचरचा आवाज आला. डॉक्टर, डॉक्टर, कृपया लवकर माझ्या आईला पहा. प्रिया ओरडली. डॉक्टरने निर्मलाची नाडी तपासली आणि नंतर टॉर्चने तिच्या डोळ्यांची तपासणी केली. डॉक्टरने प्रियाकडे तिरस्काराने पाहिले आणि कडवटपणे म्हणाले, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही तिला इथे रुग्णालयात आणलेत की तुम्ही तिला थेट स्मशानभूमीत घेऊन जात होता? हे ऐकून प्रियाला तिच्या पायाखालून जमीन सरकल्याचे जाणवले. डॉक्टर, मी. डॉक्टरांनी तिला मध्येच थांबवले. या किती दिवसांपासून उपाशी आहे. तिच्या शरीरात पाण्याचा एक थेंबही नाही आणि तिच्या शरीरावर हे निळे डाग. हा आजार नाही तर तिला मंद विषाने मारण्याचा प्रयत्न आहे. जर आणखी 2 तास उशीर झाला असता तर ती कोमात गेली असती किंवा मेली असती. डॉक्टरांचे शब्द ऐकून प्रियाचे हृदय पिळवटून गेले. ती भिंतीला टेकून जमिनीवर बसली आणि तिला रडू कोसळले. तिला स्वतःचाच तिरस्कार येऊ लागला. किती दुर्दैवी मुलगी आहे मी. माझी आई इतके महिने त्रास सहन करत होती आणि मी माझ्या सासरच्यांच्या घरी आनंदाने राहत होते. आयसीयूच्या बाहेर तासनतास गेले. निर्मलाजींना ग्लुकोज आणि ऑक्सिजन दिला जात होता. प्रिया तिच्या आईला काचेच्या खिडकीतून पाहत होती. जी आई एकेकाळी तिच्या शाळेत हजारो मुलांना ओरडून शांत करायची, पण आज ती स्वतः इतकी शांत होती की मशीनचा बीपही जोरात आवाज करत होता. तेवढ्यात इन्स्पेक्टर शिंदे आले. ते म्हणाले, प्रियाजी, डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. हे घरगुती हिंसाचार आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. रोहित आणि त्याची पत्नी अंजली आता तुरुंगात आहे. पण आपल्याला तुमच्या आईला शुद्धीवर येण्याची वाट पाहावी लागेल. प्रियाने आपले अश्रू पुसले आणि विचारले, इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ रोहित, त्याने एकदा तरी विचारले का की आई कशी आहे? इन्स्पेक्टर म्हणाले, हे विचारण्यापेक्षा तो तुरुंगात असलेल्या त्याच्या पत्नीवर ओरडत आहे की तुझ्यामुळे मी अडचणीत आलो आहे. त्याला त्याच्या आईची जराही काळजी नाही, पण त्याला त्याची नोकरी आणि आदर गमावण्याची भीती आहे. खरे सांगू प्रियाजी, मी माझ्या कारकिर्दीत अनेक गुन्हेगार पाहिले आहे, पण मी पहिल्यांदाच इतका दगडी मनाचा मुलगा पाहिला आहे.
हे ऐकून प्रियाच्या मन खूप दुःखी झाले. तिला तिच्या डोळ्यासमोर बालपणीच्या आठवणी येऊ लागल्या. रोहित जेव्हा ॲक्सिडेंटच्या वेळी जखमी झाला होता तेव्हा आई निर्मलाजीने अनवाणी मंदिराच्या पायऱ्या चढल्या होत्या. आणि आज तोच रोहित त्याच्या आईसाठी नाही तर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या जीवाची भीक मागत होता. पहाटेचे 4 वाजले होते. अचानक ICU मध्ये गोंधळ उडाला. नर्सने इशारा केला. निर्मलाजी शुद्धीवर आल्या होत्या. प्रिया आत धावत गेली. आई. निर्मलाजींनी मोठ्या कष्टाने तिच्या जड पापण्या उघडल्या. तिच्या अंधुक डोळ्यांनी तिने मुलगी प्रियाचा चेहरा ओळखला. तिच्या कोरड्या ओठांवर एक मंद हास्य उमटले आणि म्हणाली प्रिया. तिचा आवाज कोरड्या पानांच्या सळसळत्या आवाजासारखा होता. प्रियाने तिच्या आईचा हात धरला आणि म्हणाली, हो आई, मीच आहे, तुझी मुलगी प्रिया. आता सर्व काही ठीक होईल. मी त्या दुष्ट रोहितला तुरुंगात पाठवले आहे. आई, तू अजिबात घाबरू नकोस. रोहित तुला पुन्हा कधीही त्रास देणार नाही. निर्मलाजींनी जेल हा शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता पसरली. तिला लावलेली यंत्रे जोरात आवाज करू लागली. तिने तिच्या सर्व शक्तीने प्रियाचा हात खेचला आणि म्हणाली, काय, रोहित आणि जेलमध्ये? निर्मलाजींच्या डोळ्यात अश्रू आले. नाही प्रिया, त्याला बाहेर काढ. त्याला तुरुंगात पाठवू नकोस. प्रिया स्तब्ध झाली आणि म्हणाली, आई, तू हे काय म्हणत आहेस? त्याने तुला एक घोट पाण्यासाठी तरसवले. त्याने तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निर्मलाजी तिच्या तुटलेल्या श्वासातून बोलली, मला माहित आहे प्रिया, तो श्रवण कुमार नाहीये, पण तो माझा मुलगा आहे. त्याने मला पाणी दिले नाही, मग काय झाले? मी त्याला माझे दूध पाजले आहे. जर तो तुरुंगात गेला तर त्याचे करिअर, त्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल. माझे मातृप्रेम मला त्याला शिक्षा करण्याची परवानगी देत नाही. प्रिया, माझ्या मुलाला वाचव. आईच्या तोंडून हे सर्व ऐकून प्रिया दगडाच्या पुतळ्यासारखी उभी होती. एका बाजूला एक मुलगा होता ज्याने तिच्या मालमत्तेसाठी, आपल्या आईचा जीव घेण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. आणि दुसरीकडे एक आई होती जी मृत्यूपासून वाचल्यानंतरही त्याच मुलाच्या करिअरबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल चिंतेत होती. प्रियाने पहिल्यांदाच तिच्या आईचा हात तिच्या हातातून झटकून टाकला. तिच्या डोळ्यात आता दया नव्हती तर दृढनिश्चय होता. प्रिया कठोरपणे म्हणाली, नाही आई, आज मी माझा निर्णय तुझी मुलगी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून घेईन. जर रोहित आज जिवंत राहिला तर या जगातील प्रत्येक मुलाला हा दिलासा मिळेल की पालकांचा वापर केल्यानंतर त्यांना फेकून दिले जाईल, परंतु त्यांची आई त्यांना माफ करेलच. प्रेम म्हणजे कमकुवतपणा नाही आई. प्रियाने डॉक्टरकडे पाहिले आणि म्हणाली, डॉक्टर, तुम्ही आईवर उपचार करा. मी पोलीस स्टेशनला जात आहे. आज निकाल लागूनच राहील. आईचे दूध जास्त भारी आहे की मुलाचे पाप? प्रिया पटकन वॉर्डमधून निघून गेली. निर्मलाजी प्रिया जाताना तिच्या मागे प्रिया प्रिया हाक मारत राहिली. बाहेर येताच प्रिया आकाशाकडे पाहत होती. पहाट झाली होती, पण प्रियाला माहित होते की खरी लढाई आताच सुरू झाली आहे. तिला तिच्या आईविरुद्ध लढायचे होते, पण तिच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी. जिल्हा न्यायालयाचा कक्ष क्रमांक 4 भरलेला होता. हा आता फक्त घरगुती हिंसाचाराचा खटला नव्हता, तर संपूर्ण शहरात एक चर्चेचा विषय बनला होता. रोहित आणि अंजली एका बाजूला साक्षीदार पेटीत उभे होते. त्यांचे डोके झुकलेले होते. त्यांचे चेहरे असहायतेचे ढोंग करत होते. प्रिया दुसऱ्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही तीच आग होती. आणि मध्यभागी व्हीलचेअरवर बसलेली निर्मला देवी होती. तिच्या हातात एक ड्रीप होता. तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर खोल वेदना कोरल्या होत्या आणि तिच्या डोळ्यात एक भयानक शांतता होती. न्यायाधीशांनी हातोडा वाजवला. कार्यवाही सुरू होऊ द्या. रोहितचे वकील श्री खन्ना त्यांचा काळा कोट समायोजित करत म्हणाले. त्यांच्या आवाजात एक धूर्त आत्मविश्वास होता. न्यायाधीश महाराज, माझा क्लायंट रोहित एक अतिशय जबाबदार नागरिक आणि आज्ञाधारक मुलगा आहे. हा संपूर्ण खटला त्याची बहीण प्रिया हिने मालमत्ता हडप करण्यासाठी रचला आहे. निर्मला देवी 70 वर्षांची आहे आणि तिला डिमेन्शिया आहे. ती अनेकदा जेवण करायला विसरते. माझ्या क्लायंट रोहितने तिची काळजी घेतली.
पण त्यांची बहीण प्रिया, जिने लग्नानंतर कधीही मागे वळूनही पाहिले नाही, ती आता अचानक मालमत्तेच्या लोभाने खोटा पोलीस खटला दाखल करत आहे. रोहितने गोत्यात उभा राहून मगरीचे अश्रू ढाळत होता. रोहित म्हणाला, न्यायाधीश महाराज, मी माझ्या आईची पूजा करतो. ही माझी बहीण प्रिया साफ खोटे बोलत आहे. न्यायालयात शांतता पसरली. वकील खन्ना यांनी त्यांचे फासे टाकले होते. जर निर्मला देवी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सिद्ध झाले तर रोहित निर्दोष सुटला असता. प्रियाचे प्रतिनिधित्व करणारे सरकारी वकील श्री देसाई त्यांच्या जागेवरून उठले आणि म्हणाले, न्यायाधीश महाराज, मी कोणताही लांबलचक युक्तिवाद करणार नाही. मी फक्त त्या आईला साक्ष देण्यासाठी इथे बोलावण्याची विनंती करतो, जिने या मुलाला लहानाचे मोठे केले. संपूर्ण न्यायालयाचे लक्ष व्हीलचेअरवर बसलेल्या निर्मला देवीकडे केंद्रित झाले. तिला साक्षीदार पेटीत आणण्यात आले. वकील खन्ना यांनी लगेचच एक युक्तिवाद खेळला. ते निर्मला देवीकडे गेले आणि अतिशय गोड आवाजात म्हणाले, आई, तुम्ही तुमचा मुलगा रोहितवर तुम्ही खूप प्रेम करताना. हे खरे आहे ना की तुम्ही तुमच्या म्हातारपणामुळे खाली पडलात आणि त्यावेळी तुमच्या मुलाने म्हणजेच रोहितने तुम्हाला मदत केली. हे खरे आहे की नाही? बघा, तुमच्या बोलण्याने तुझा मुलगा तुरुंगात जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलाला तुरुंगात पाठवायचे आहे का? तो एक भावनिक सापळा होता. निर्मला देवी तिच्या अस्पष्ट डोळ्यांनी रोहितकडे पाहत होती. रोहित काहीही न बोलता खूप काही बोलत होता. त्याने आई समोर हात जोडून ठेवले होते. त्याचे ओठ हलत होते आणि शांतपणे म्हणत होते, आई, मला वाचव. आई, प्लीज. मुलाला पाहून निर्मला देवींचे हृदय वितळले. तिच्या मनात प्रेमाची लाट उसळली. ती थरथर कापू लागली. ज्या मुलाला लहानपणी बोट धरून चालायला शिकवले होते तोच मुलगा आता तिच्यासमोर भीक मागत होता. निर्मला देवी ती खोटे बोलणारच होती की ती स्वतःच खाली पडली होती. तेवढ्यात तिची नजर तिच्या समोर उभ्या असलेल्या त्यांची मुलगी प्रियावर पडली. प्रियाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. ती फक्त तिच्या आईकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता, आई, जर तू आज हरलीस तर आईवडिलांसाठी लढणाऱ्या जगातील प्रत्येक मुलीचा विश्वास तुटून जाईल. तेवढ्यात सरकारी वकील देसाई यांनी एक असा प्रश्न विचारला ज्याने कोर्टाच्या खोलीचे वातावरणच बदलून टाकले. निर्मला देवी, फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. त्या रात्री जेव्हा तुम्हाला तहान लागली होती त्यावेळी रोहितने तुम्हाला पाणी दिले का? निर्मला देवी स्तब्ध झाल्या. तिच्या डोळ्यासमोर तेच दृश्य चमकले. पाण्याचा तो थंड ग्लास आणि रोहितची अवस्था. अचानक निर्मला देवींच्या आत असलेली कमकुवत आई मरण पावली आणि एक स्वाभिमानी स्त्री जागी झाली. थरथरत्या हातांनी तिने गीतेवर हात ठेवला. निर्मला देवींचा आवाज, जो आतापर्यंत दबलेला होता, अचानक प्रतिध्वनित झाला. पाणी? निर्मला देवी रोहितच्या डोळ्यात पाहत म्हणाली, न्यायाधीश महाराज, नाही, त्याने मला पाणी दिले नाही. त्याने माझ्या तहानलेल्या घशाचा त्यावेळी सौदा केला. रोहितचा चेहरा फिका पडला. वकील खन्ना देखील घाबरले आणि म्हणाले, आक्षेप आहे न्यायाधीश महाराज. माझ्या क्लायंटची आई पूर्णपणे खोटे बोलत आहे. न्यायाधीश ओरडले आणि वकिलाला बसण्यास सांगितले. तुम्ही साक्षीदाराला बोलू द्या. निर्मला देवी आता रडत होती, पण हे अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर पश्चात्तापाचे होते. आई म्हणाली, न्यायाधीश साहेब, हा त्याचा दोष नाही, हा माझा दोष आहे. ती छातीवर हात मारत म्हणाली, मी त्याच्या संगोपनात कधीही काहीही कमी केली नाही. मी त्याला नेहमीच त्याच्या गरजेपेक्षा जास्त दिले. म्हणूनच कदाचित तो असा झाला असेल. मी त्याला शिकवले की जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा तुम्हाला सर्व काही मिळते. मी माझी मुलगी प्रियाचा वाटा देखील माझ्या मुलाला दिला. मला वाटले होते की तो माझ्या म्हातारपणात माझा आधार असेल, पण तो एक साप निघाला. तो त्यालाच दंश करतो ज्याने त्याला दूध पाजले होते. निर्मलाजीने तिचा हात वर केला. हातावर रोहितच्या पकडीचे निळे डाग होते आणि संपूर्ण कोर्टाला दाखवले, पहा न्यायाधीश, हे डाग खाली पडल्याचे नाही, हे तर माझ्या मुलाचे प्रेम आहे. जर माझी मुलगी प्रिया त्या रात्री घरी आली नसती तर त्याने मला त्या दिवशी मारून टाकले असते.
आणि माझ्या मृतदेहाजवळ बसून माझ्या पेन्शनचे पैसे मोजत राहिला असता. निर्मला देवी पुढे जे म्हणाल्या ते ऐकून अगदी दगडहृदयी लोकांनाही रडण्यास आले. तिने रोहितकडे वळून पाहिले आणि म्हणाली, रोहित, आज मी तुला माझ्या कुशीतून मुक्त करत आहे. ज्या दिवशी मी तुला जन्म दिला त्या दिवशी मी खूप आनंदी होते, पण आज मला तुला जन्म दिल्याचा पश्चात्ताप होत आहे. आजपासून तू माझा मुलगा नाहीस आणि मी आता तुझी आई नाही. रोहितने आई समोर गुडघे टेकले. अंजलीने तिचा चेहरा हातात लपवला. प्रियाने धावत जाऊन तिच्या आईला मिठी मारली. संपूर्ण कोर्टरूम शांत होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. शहराच्या मध्यवर्ती कारागृहाच्या उंच भिंतींच्या मागे बैरेक क्रमांक 10 मध्ये एक कैदी एका कोपऱ्यात बसून कोरड्या भाकरी चावत होता. तो रोहित होता. तोच रोहित जो एकेकाळी एअर कंडिशनिंग शिवाय एक क्षणही राहू शकत नव्हता आणि जो नेहमी तक्रार करायचा की त्याच्या आईने बनवलेल्या गरम रोट्यांना देखील नावे ठेवायचा. आज त्याने मीठ लावलेली तुरुंगाची भाकरी आणि एका भांड्यात पाणी घेतले. रोहितने तोंडात भाकरीचा तुकडा ठेवताच तो त्याच्या घशात अडकला. त्याच्या डोळ्यातून अश्रू लोखंडी ताटावर पडू लागले. त्याला आठवले की त्याच्या आजारपणातही निर्मला देवी रात्री 12 वाजता उठून त्याच्यासाठी गरम जेवण बनवत असे आणि म्हणत असे, रोहित बेटा, काहीतरी खाऊन घे, तू उपाशी झोपलास तर मला रात्रभर झोप येणार नाही. त्याच्या आईचा आवाज रोहितच्या कानात घुमत होता आणि तो जोरात ओरडू लागला. तेवढ्यात एका बलवान कैद्याने रोहितच्या ताटावर लाथ मारली आणि म्हणाला, अरे लाड साहेब, तुम्ही काय रडत आहात? लवकर जे आहे ते खाऊन घे आणि शौचालय स्वच्छ कर. रोहित, जो एकेकाळी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता आणि लोकांना नियंत्रित करायचा, त्याने शांतपणे जमिनीवरून त्याची विखुरलेली भाकरी उचलली आणि ती खाऊ लागला. त्याचा अभिमान, त्याचा अहंकार, सर्व काही चकनाचूर झाले होते. अंजली, त्याच्या नाशाचे मुख्य कारण, महिला तुरुंगात पीठ दळत होती. रोहितला बातमी मिळाली होती की ती आता रोहितला शिव्या देत आहे. दुसरीकडे एक नवीन सकाळ. प्रिया आणि तिच्या पतीने आईची इतकी काळजी घेतली होती. तिच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा चमक आली होती. प्रियाची मुले तिच्या भोवती फिरत होती आणि तिला आजी आजी म्हणत होती. बाहेरून सर्व काही आनंदी होते, पण एका आईचे हृदय मात्र कुठेतरी. ते एक असा महासागर आहे ज्याचा तळ कोणीही पाहू शकत नाही. प्रिया चहा घेऊन आली आणि म्हणाली, आई, तू काय विचार करत आहेस? पुन्हा तू त्याबद्दल विचार करत आहेस का? निर्मला देवी तिच्या पदराने डोळे पुसत असे. नाही प्रिया, मला फक्त जुन्या गोष्टी आठवत होत्या. जगासाठी रोहित एक गुन्हेगार होता, पण निर्मला देवींसाठी तो अजूनही तोच लहान मुलगा होता ज्याला तिने चालायला शिकवले होते. एक आई तिच्या मुलाला तुरुंगात पाठवू शकते, पण ती त्याला तिच्या हृदयातून काढून टाकू शकत नाही. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. पोस्टमन आला होता. निर्मला देवींसाठी एक पत्र आहे. ते तुरुंगातून आले आहे. जेल हा शब्द ऐकताच प्रियाच्या हातातून चहाचा कप खाली पडला. निर्मला देवींचे हृदय धडधडू लागले. तिने थरथरत्या हातांनी पिवळा लिफाफा घेतला. पत्र तुटलेल्या हस्ताक्षरात होते. निर्मलाने चष्मा लावला आणि पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिले होते, पूज्य आई, मला माहित आहे की मला आता तुला आई म्हणण्याचा अधिकार नाही. मी खरोखरच ज्या नरकात आहे ज्याचा मी खरा हक्कदार आहे. आई, इथली भाकरी खूप कडक आहे. ती चावल्यावर माझे दात दुखतात. मग मला आठवते की तुला मी किती दिवस उपाशी ठेवले. तहान लागूनही मी तुला पाणी प्यायला दिले नाही. तुला एक घोट पाण्यासाठी तवसवले आणि आज इथे मला घाणेरडे पाणी प्यावे लागते. मग मला आठवते की तू पाण्यासाठी कशी तळमळत होतीस. आई, मला माफ करू नकोस. मी तुझ्या माफीला पात्र नाही. माझी फक्त एकच विनंती आहे, शक्य असेल तर एकदा मला भेटायला ये, फक्त एकदा. मला तुझ्या पायांना स्पर्श करून शेवटचा श्वास घ्यायचा आहे. कदाचित तुझ्या पायांची धूळ माझ्या आत्म्याला थोडी शांती देईल. तुझा दुर्दैवी मुलगा रोहित. निर्मला देवी जमिनीवर बसून रडू लागली. तिने कागद छातीशी धरून मिठी मारली. प्रिया रागाने म्हणाली, आई,
हे रोहितचे आणखी एक नाटक असले पाहिजे. आपण तिथे जाऊ नये असे मला वाटते. तो मगरीचे अश्रू ढाळत आहे, कारण त्याला वाटत असेल की असे बोलून आपण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो. निर्मला देवींनी ओल्या डोळ्यांनी प्रियाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात प्रेम आणि कठोरतेचे युद्ध सुरू होते. ती हळूवारपणे म्हणाली, मला माहीत आहे प्रिया, कदाचित तो हे नाटक करत असेल, पण जर ते खरे असेल तर, जर माझा मुलगा रोहित खरोखरच सुधारू इच्छित असेल तर, एक आई म्हणून मी त्याला शेवटची संधी देऊ नये का? प्रियाने तिच्या आईला आधार दिला, तिला उठवले आणि म्हणाली, आई, तू भोळी आहेस, पण जर तुला रोहितला भेटायचेच असेल तर मी तुला घेऊन जाईन. पण लक्षात ठेव, आपण त्याला तिथे मुक्त करण्यासाठी तिथे जात नाही आहोत, तर त्याला झालेला पश्चात्ताप खरा आहे की नाही हे पाहण्यासाठी जात आहोत. रविवारी सकाळी सेंट्रल जेलचा जड लोखंडी दरवाजा एका भयानक आवाजाने उघडला. निर्मला देवीचे हृदय कोरड्या पानासारखे थरथर कापले. प्रिया व्हीलचेअरवर बसलेल्या निर्मलाजींना हळूहळू बैठकीच्या खोलीकडे घेऊन जात होती. उंच तुरुंगाच्या भिंतीवरून वाहणाऱ्या वाऱ्यात एक विचित्र दुःख होते. गुन्हेगारांच्या नातेवाईकांची गर्दी सगळीकडे जमली होती. रडणाऱ्या महिला, घाबरलेली मुले. पण निर्मलाजींच्या नजरा फक्त त्या लोखंडी जाळीवर होत्या, ज्याच्या पलीकडे त्यांचा मुलगा रोहित येणार होता. प्रिया, तो मला ओळखेल का? निर्मलाजींनी थरथरत्या आवाजात विचारले. प्रियाने तिच्या आईच्या खांद्यावर हात ठेवला. आई, तो एक गुन्हेगार आहे, पण तो तुझा मुलगा आहे, म्हणून तुला फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. तेवढ्यात एका पोलिसाने ओरडून सांगितले, कैदी क्रमांक 402, रोहित कुमार. जाळीच्या पलीकडे एक सावली दिसली. तो माणूस प्रकाशात आला तेव्हा निर्मलाजींनी ओरडून तिच्या साडीच्या पदरात तिचा चेहरा लपवला. रोहित तिच्यासमोर उभा राहिला. पण हा तो रोहित नव्हता जो त्याच्या आईला सूट आणि बूट घालून आज्ञा देत असे. तिच्यासमोर एक शरीराने सुकलेला व्यक्ती उभा होता. त्याचे केस गेलेले होते आणि त्याच्या डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळे होती. तो त्याच्या वयापेक्षा 20 वर्षांनी मोठा दिसत होता. त्याची पाठ वाकलेली होती, जणू काही पापांचे ओझे त्याला दबवत होते. रोहितने हळूहळू डोके वर केले. त्याची आई ग्रिलच्या दुसऱ्या बाजूला बसलेली दिसताच तो घाणेरड्या जमिनीवर गुडघे टेकून बसला. आई. त्याच्या घशातून येणारा आवाज एखाद्या प्राण्याच्या कण्हण्यासारखा होता. निर्मलाजींनी व्हीलचेअरवरून उठण्याचा प्रयत्न केला. प्रियाने तिला आधार दिला आणि ग्रिलजवळ गेली आणि तिचे थरथरणारे हात त्यावर ठेवले. रोहित. निर्मलाजी ओरडल्या, रोहित बेटा, तू ही स्वतःची काय अवस्था करून घेतलीस? इथे तुला चांगले अन्न मिळत नाही का? रोहितला रडू कोसळले. त्याने ग्रिलवर डोके आपटले. मला अन्न मिळते आई, पण ते माझ्या घशातून जात नाही. जेव्हा जेव्हा मी भाकरीचा तुकडा तोडतो तेव्हा मला तुझा सुकलेला चेहरा आठवतो, जेव्हा तू मला पाणी मागत होतीस. आई, इथले पाणी कडू लागते. प्रिया शांतपणे पाहत उभी राहिली. ती रोहितच्या डोळ्यात खोटे शोधत होती, पण आज त्याच्या डोळ्यात फक्त अपराधीपणाची भावना होती. रोहितने हात पुढे करून ग्रिलमधून आईच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आई, मला माहित आहे की प्रिया दीदी मला कधीच माफ करणार नाही आणि तिने ते करू देखील नये, कारण त्यावेळी मी एक राक्षस झालो होतो. अंजलीच्या बोलण्यात आणि पैशाच्या लोभात मी विसरलो होतो की तू तीच आई आहेस जिने बाबा गेल्यानंतर मला वाढवण्यासाठी आपले तारुण्य अर्पण केले. तो खूप रडला. आई, मला इथून बाहेर काढू नकोस. मी त्याच लायकीचा आहे. फक्त एकदा सांग की तू मला माफ केलेस. जर मी तुझ्या माफीशिवाय मेलो तर माझ्या आत्म्याला नरकातही जागा मिळणार नाही. संपूर्ण बैठक खोली शांत झाली. उपस्थित सैनिक आणि इतर कैदी देखील या आई आणि मुलाला पाहत होते. निर्मला देवीचे मातृप्रेम ओसंडून वाहत होते. तिने तिच्या बोटांनी रोहितचे अश्रू पुसण्याचा यशस्वी प्रयत्न केला. निर्मला जड आवाजात म्हणाली, माझ्या बाळा. आई कधीकधी तिच्या मुलावर रागावू शकते, पण ती त्याचा द्वेष करू शकत नाही. ज्या दिवशी तू मला पाण्यासाठी तरसवले, मला उपाशी ठेवले, त्या दिवशी माझे हृदय तुटले होते. पण आज तुझ्या अश्रूंनी ते तुटलेले हृदय पुन्हा भरून काढले आहे. निर्मला जी क्षणभर थांबली आणि तिने पुढे जे म्हटले
ते मानवतेचे उदाहरण आहे. आई म्हणून मी तुला माफ करते रोहित. माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. पण रोहितने आशेने डोके वर करून पाहिले. पण मग निर्मला कठोरपणे म्हणाली, मी तुला कायद्यापासून वाचवणार नाही. तुला ही शिक्षा पूर्णपणे भोगावी लागेल. कारण सोने देखील आगीत तापवल्यानंतरच शुद्ध सोने बनते. तू केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी तुला ही शिक्षा भोगावीच लागेल. ज्या दिवशी तू तुरुंगातून बाहेर येशील त्या दिवशी तू त्या लोभी प्राण्याप्रमाणे नाही तर माझा मुलगा रोहित म्हणून परत येशील. रोहितने मान टेकवली. त्याला त्याची आई काय म्हणत आहे ते समजले होते. त्याला शुद्धीकरण हवे होते, सुटका नाही. तो म्हणाला, ठीक आहे आई, मी वचन देतो. मी तुला एक दिवस खरोखर बदलून दाखवेन. भेटीची वेळ संपल्याचे संकेत देणारी घंटा वाजली. पोलिसांनी रोहितला ओढायला सुरुवात केली. रोहित त्याच्या आईकडे मागे वळून पाहत राहिला. निर्मलाजी त्याला पाहत राहिली जोपर्यंत तो अंधारात नाहीसा झाला. 3 वर्षांनंतर आज प्रियाच्या घरी सत्यनारायण कथा होती. निर्मला देवी आता पूर्णपणे निरोगी होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. तेवढ्यात एक माणूस अंगणात आला. साधे कपडे, वाढलेली दाढी आणि हातात एक छोटी बॅग होती. तो रोहित होता. चांगल्या वर्तनामुळे त्याची शिक्षा कमी झाली होती. प्रियाला रोहितला पाहून धक्का बसला. तिला आणखी एक नाटक होण्याची भीती वाटत होती. पण रोहित सरळ गेला आणि निर्मलाजींच्या पायाजवळ नतमस्तक झाला. निर्मलाजींनी त्याला उचलले आणि त्याला मिठी मारली. आज रोहितच्या डोळ्यात लोभ नव्हता तर सेवेची भावना होती. रोहितने प्रियाच्या समोर हात जोडले. प्रिया दीदी, मी इथे कोणताही वाटा मागण्यासाठी आलो नाही. मी फक्त माझ्या आईची सेवा करण्यासाठी आलो आहे. मला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जागा द्या, मी नोकर म्हणून राहीन. हस्तहस्त प्रियाने रोहितचे औक्षण केले. आईच्या पायाशी स्वर्ग शोधणारा मुलगा नोकर नसून या घराचा श्रावणकुमार आहे. निर्मला देवींनी जगाला शिकवले होते की प्रेमाची किंमत पैशाने नाही तर मूल्यांनी आणि क्षमेने केली जाते. एका आईने कठोर होऊन आपल्या मुलाला माणूस बनवले होते. तर मित्रांनो, ही निर्मला देवींची कहाणी होती जिने हे सिद्ध केले की आईचे हृदय मेणासारखे मऊ आणि गरज पडल्यास दगडासारखे कठीण होऊ शकते. रोहितला त्याची चूक सुधारण्याची संधी मिळाली कारण त्याची आई जिवंत होती. पण लक्षात ठेवा, वेळ आणि मृत्यू कोणालाही दुसरी संधी देत नाहीत. जीवनाच्या धावपळीत आणि पैशाच्या लोभात आपण अनेकदा बोटे धरून चालायला शिकवणारे जुने हात झटकून टाकतो. आपण विसरतो की ज्या इच्छा आणि मालमत्तासाठी आपण लढतो ती खरी संपत्ती म्हणजे आपले पालक आहे. तुम्ही या जगात सर्व काही पुन्हा मिळवू शकता, पैसा, संपत्ती, प्रसिद्धी. पण एकदा तुमचे पालक गेले की कोट्यवधी पैसे खर्च करूनही तुम्ही त्यांना एका क्षणासाठीही परत आणू शकत नाही. मित्रांनो, जर आज ही कहाणी तुमच्या हृदयाला थोडीशीही स्पर्शून गेली असेल, निर्मला देवींच्या वेदना अनुभवल्यानंतर तुमचे डोळे ओले झाले असतील, तर माझी तुमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. दररोज आम्ही तुमच्यासाठी अशा कथा घेऊन येतो ज्या जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.